छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं। रयतेला चांगले दिवस यावे यासाठी त्यांनी लढा दिला। कष्टाने मेहनतीने रयतेला पैसा कमवता यावा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी स्वराज्य निर्माण केले। आज काय घडतंय? रयतेला लाता आणि जे काळे धंदे करतायत त्यांचे स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्या सर्वांना दिलं। ते संविधान सर्वांसाठी समान आहे। मग धुळे जिल्ह्यात संविधान लागू नाही का? धुळे जिल्ह्यात पहिलेच बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात असताना काही तरुण मंडळी, काही महिला भगिनी आपल्या स्तरावर शक्य होईल तिथे कष्टाने मेहनतीने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यावर प्रशासन दंडुकेशाही वापरते आहे आणि जे काळे धंदे करतात त्यांच्यासाठी फुल हार घालून स्वागताची तयारी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही। कुठेतरी ही दुटप्पी भूमिका आम्हाला सहन होत नाहीये। यासाठी आम्ही लढा उभारतोय। 27 तारखेपासून आम्ही 10 वाजेला आंदोलनाला बसणार आहोत। या मागचे कारण एवढेच की आज धुळ्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे। गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना धुळ्यामध्ये म्हणजे कालपर्यंत मुंबई पुणे येथे MD म्हणजे ड्रग्स मधला सर्वात टॉपचा नशाची जी पावडर आहे ती सुद्धा धुळ्यात सापडली। मग ती सापडली असताना पूर्ण रॅकेट पर्यंत जाण्याच्या ऐवजी थातूरमातूर कारवाई करून तो विषय बंद। म्हणजे धुळेच्या तरुणांना पूर्ण नशेच्या आहारी लावायचा संबंधितांचा प्लॅनिंग आहे का? धुळे शहरातील तरुण अनेक नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। पत्त्याचे क्लब असतील, सट्टा टेबल, ज्या ज्या गोष्टी आहेत, अवैध दारू, या नशेमुळे आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। तरी पण प्रशासन का कायमस्वरूपी काळे धंदे बंद करत नाही? आमचा हा प्रश्न आहे। तरुणांना माझं आव्हान आहे, तरुणींना सर्वांना माझं आव्हान आहे की आपणा सर्वांना शक्य होईल त्या परीने तिथे जमा, आपल्या वेळेनुसार या, पण पाठिंबा द्या। सामाजिक संस्था आहे, राजकीय पक्ष आहे, हा कोणत्या एका पक्षाचा लढा नाहीये, हा आपल्या सर्व धुळेकरांचा लढा आहे। त्यामुळे आपण सर्वांनी नक्कीच आपल्याला शक्य होईल तेव्हा त्या वेळेला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। ही लढाई मोठ्या राक्षसांसोबत आहे। आम्हाला कल्पना आहे अशा राक्षसांसोबत लढताना आपल्या जीवाला देखील काही ना काही होऊ शकते, परंतु आम्ही जीवाची पर्वा करत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला मंत्र दिलाय, अन्याय जिथं आहे तिथं लढायचं, मग मरायलाही घाबरायचं नाही। आम्ही तयार आहोत। धुळेकर बंधू भगिनी, तुम्ही तयार आहात का? तुम्हाला शक्य होईल तिथून या आंदोलनाला पाठिंबा द्या। आणि प्रशासनाला माझी नम्र आव्हान आहे, विनंती आहे की ज्या ज्या नशेच्या गोष्टी धुळ्यामध्ये विकल्या जातात सर्रासपणे त्या सर्व बंद झाल्या पाहिजे। आणि महानगरपालिकेला आवर्जून सांगणं आहे, कलेक्टर महोदयांना आवर्जून सांगणं आहे की जे 2 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत, हिंदूंचे सण 4 दिवसावर आलेले असताना, त्यामध्ये रक्षाबंधन, दहीहंडी, गणपती, दिवाळी, दसरा हे 2 महिन्यांवर आलेले असताना आपण अशा पद्धतीने कष्टाने मेहनतीने कमवणाऱ्यांचे व्यवसाय बंद तरी कसे करू शकतो? हा माझा देखील प्रश्न आहे। त्यामुळे ह्या कारवाया थांबवा आणि ज्यांच्यावर खरंच कारवाई केली पाहिजे ते म्हणजे अवैध काळे धंदे करणारे, लाखो धुळेकरांचं कुटुंब उद्ध्वस्त करणारे, त्या सर्वांवर कारवाई करावी। उद्यापासून सकाळी 10 वाजेला शक्य होईल त्यांनी किमान क्लब येथे सर्वांनी आवर्जून यावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।